नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत की आपण मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत नवीन अर्जासाठी जे काही असतील त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या अर्जाचं काय करायचं किंवा त्यांना मेसेज आला नाही आला तर अशांनी काय करायचं आहे त्याच्याबद्दलचा आज थोडक्यामध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय करायचं आहे की तुमच्या मोबाईलमध्ये जायचं आहे आणि मोबाईलमध्ये तुमचं प्ले स्टोअर जे असेल त्या प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं सर्चमध्ये मेडा म्हणून सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे असं मेडा बेनिफिशियरी म्हणून एक ॲप दाखवलं, मग ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं दाखवलं जाईल की इथं जे काय माहिती असेल तर हे ॲप्लिकेशनबद्दल थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती इथं सांगितलेली आहे। त्यानंतर तुम्हाला इथं स्क्रोल करायचं आहे किंवा नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। तुमचं लोकेशन जे असेल ते तुम्हाला लोकेशन ऑन करायचं आहे। ते लोकेशन कसं करायचं इथं दाखवल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जे काही लोकेशनचं बाण असेल ते इथं लोकेशनचं असतं त्यावरती तुम्हाला हे लोकेशन तुम्हाला ऑन करायचं आहे। त्यानंतर इथं टर्न ऑन लोकेशनवरती दाखवलं जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला काही अलाउ करायला सांगितलं असेल ते तुम्ही ते अलाउ करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचे जो काही तुम्ही अर्ज भरत असताना मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि प्रायव्हसी जे काही पॉलिसी असेल त्यावरती तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला इथं पुढच्या बाणावरती क्लिक करायचं आहे। लोडिंग पेज केलं जाईल तुम्हाला इथं केल्यानंतर इथं तुमचा जे काय असेल ते तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। OTP आल्यानंतर तुम्हाला इथं OTP तुमचा टाकायचा आहे। टाकल्यानंतर त्याच्यासमोर तुमच्या इथं ओपन पेज होईल। व्हेरीफाय OTP करून तुम्हाला इथं ॲप्लिकेशन करायचं आहे। त्यानंतर तुमच्या इथं ॲप्लिकेशन डिटेल्स असेल त्यावरती क्लिक करून तुम्ही आपली माहिती पूर्ण पाहू शकता की जे काय असेल ते इथं तुमचं जे काय अर्ज दिलेला आहे आणि त्याची बेनिफिशरीची माहिती पूर्ण इथं दिलेली आहे। अशा पद्धतीनं तुम्ही इथं मेडावरती सुद्धा सर्च करू शकता। त्यानंतर आपण बघूया की आता एक दुसऱ्या पद्धतीनं आणि हा अर्ज जर तुमचा इथं OTP तुमच्या मोबाईलवरती जात नसेल किंवा तुम्हाला इथे तर दाखवलं जाईल की तुमचा अर्ज तुम्ही म्हणजे आणखी प्राप्त झालेला नाही असं तुम्हाला तिथे दाखवलं जाईल। ओपन होत नसेल तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हे ॲप जर ओपन झालं तर ठीक, नाही झालं तर तुम्हाला दुसरा पर्याय बघायचा आहे की तुम्हाला परत गुगल प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरमधून तुम्हाला इथं MESEDCL म्हणजे आपलं महावितरणचं जे काही एक ॲप आहे महावितरणचं, तर ते इथे तुम्हाला MESEDCL बेनिफिशियरी म्हणून एक ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी इथं इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। प्ले स्टोअरमधूनच हे ॲप करून घ्यायचं आहे। तुम्हाला काय झालेलं आहे की ज्यांनी मेडा अंतर्गत काही अर्ज केलेले आहेत, काही मेडा अंतर्गत अर्ज दिले सोलार पंप दिले जात आहेत आणि काहींचे अर्ज हे डायरेक्टली महावितरणकडे ट्रान्सफर केले जात आहेत आणि महावितरणकडून त्यांना हे सोलार कृषी पंप हे दिले जाणार आहेत। तशा पद्धतीनं जर तुमचं मेडावरती चेक केल्यानंतर तिकडे जर होत नसेल चेक तर त्याच्यानंतर तुम्हाला कुसुम बेनिफिशियरी एक म्हणून MESEDCL हे बेनिफिशियरी डाउनलोड करायचं आहे। त्याच्यामध्ये इथं कुसुम बेनिफिशियरी असं ॲप दाखवलं जाईल, ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं जे काय प्रोसेस असेल ते तुम्हाला इथं पूर्ण माहिती दिलेली असेल ते माहिती तुम्हाला ओके करत जायचं आहे। नेक्स्ट करत जायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडी तुम्हाला इथं माहिती विचारली जाईल ते सुद्धा तुम्हाला इथं लोकेशन वगैरे ऑल करत जायचं आहे। त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकून तुम्हाला इथं जे काही बाण असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं डॅशबोर्ड ओपन होईल। ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं बेनिफिशरी डिटेल्समध्ये यायचं आहे आणि डिटेल्समध्ये इथे तुम्हाला दाखवलं जाईल की तुमचा महाकुसुम ऊर्जा अभियानचा PM कुसुमचा अर्ज हा जे काय असेल ते तुमची इथं पूर्ण इथं माहिती दाखवली जाईल। तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकेशन आपण मेडाचा केला होता त्यावेळेस MK ID पासून हा ॲप्लिकेशन सुरुवात झाली होती, पण तुमचं हे अर्ज मेडामध्ये मंजूर न झाल्यामुळे किंवा तिकडे तुमचा अर्ज डायरेक्टली कुसुमला म्हणजे महावितरणला ट्रान्सफर केल्यामुळं तुमचं इथं जे काय असेल तर हे MES पासून तुमचा ॲप्लिकेशन नंबर सुरू झालेला आहे। त्यामध्ये मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर, जे काय पूर्ण कॅटेगरी आणि किती HP पंप आहे आणि तुमचं पेबल अमाऊंट वगैरे किती आहे ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल आणि हे तुम्हाला इथं सर्वे करण्यासाठी ऑप्शन येणार नाही आहे का, कारण की तुमचा अर्ज महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि महावितरण ऑफिसला तुम्हाला जे काही तुमचं ॲप्लिकेशन असेल तर सिक्युरिटी इज पेंडिंग आणि प्लीज कॉन्टॅक्ट युअर सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे तुमची जे काही प्रक्रिया आहे ते म्हणजे प्रक्रियामध्ये तुमचं ॲप्लिकेशन अर्ज आहे आणि ते पेंडिंग आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या महावितरण ऑफिसला जाऊन तिथं तुम्हाला भेट द्यायची आहे आणि त्यांना हे तुमचा अर्ज असं दाखवून
त्यांच्याकडनं तुम्ही ते सर्वे करण्यासाठीचा पर्याय तिथे उपलब्ध करून घेऊ शकता। त्यानंतर तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्हाला सर्वे करायचा आहे आणि त्यानंतर सर्वे करून तुमचा पेमेंट करून नंतर तुम्हाला कंपनी निवडायची आहे। तर अशा पद्धतीचं हे एक अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा अर्ज चेक करू शकता। त्या संदर्भाचा आपण हे अपडेट पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या पद्धतीने तुमचा जे काय अर्ज असेल तो अर्जाची स्थिती आणि त्याची सध्याची प्रोसेस पुढे तुम्हाला काय करायचं या संदर्भाचं तुम्ही अशा ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्वतः चेक करू शकता आणि आपल्या अर्जाची स्थिती काय आहे ते तुम्ही चेक करू शकता। यानंतर जे काही ज्यांना नवीन अर्ज करायचे आहे त्यांच्यासाठी मागील त्याला सौर पंप योजना ही सुरू झालेली आहे, त्या अंतर्गतही तुम्ही ते करू शकता। त्याची लिंक तुम्हाला इथं किंवा व्हिडिओमध्ये किंवा पुढे आय बटनवरती तुम्हाला तिथे दाखवलं जाईल, त्यावरती तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकता। तर भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।